शरद पवार गटाकडे तात्काळ कोणता पर्याय, कोणता ऑप्शन उरलाय मग आता? शरद पवार गटाकडे आता या सगळ्या विषयासंदर्भामध्ये नवीन पक्ष घेणं, नवीन चिन्ह घेणं. निलेश तुला थोडंसं थांबवतो मी. अजित पवार गटाचे सुनील तटकरे आता आपल्यासोबत आहेत. तटकरेजी, पक्ष आणि घड्याळ चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. अजित पवार गटाचा मी अध्यक्ष नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष अधिकृत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार आहे. या निर्णयाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया तटकरेजी? आम्ही अतिशय खूप आनंदित आहोत आणि आज निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य वेळीचा निर्णय देत भारतीय लोकशाहीच्या वरती, सिद्धांताच्या वरती एकतरीचं शिक्कामोर्तब केलंय. याचं अंतःकरणापासूनचं समाधान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जी ध्येय धोरणं मनामध्ये ठेवत आम्ही काम करण्याचं अजितदादांच्या नेतृत्वाखाली ठरवलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच, राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावेल आणि महाराष्ट्रातील जनतेचा फार मोठा पाठिंबा, पाठबळ आम्हाला मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. तटकरेजी, आता राज्यसभा निवडणुकीसाठी मग आपण व्हीप काढणार आणि तो व्हीप मग शरद पवार गटाला बंधनकारक असणार का? निश्चितच आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे त्या बाबतीमध्ये मतप्रदर्शन कदाचित केली जातील, पण आम्ही आमचा अधिकृत उमेदवार उभा करूच आणि त्या पद्धतीने त्या आयोगाच्या निर्णयाच्या नुसार जे काही असेल कायदेशीर ते आमचं जे व्हीपच्या बाबतीमध्ये ती कार्यवाही त्या ठिकाणी केली जाईल. तटकरेजी, हॅलो, आपण ज्या व्यक्ती तटकरेजी, शरद पवार गटाने दुसरं कुठलं पक्षाचं नाव किंवा चिन्ह मागितलेलं होतं, आपल्याला या संदर्भात काही माहिती आहे? जिस व्यक्ति से बात सुनील तटकरे यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, मात्र त्यांनी सांगितलं की आम्हाला याची खात्री होती आणि येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुका होतील त्याला आपला व्हीप बंधनकारक असेल, शरद पवार गटाला देखील, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट, राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाला मिळालेल्या निवडणूक आयोगाचा हा मोठा निर्णय समोर आलेला आहे. अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेले आहे. राजकीय वर्तुळातली मोठी अपडेट. येणाऱ्या काळामध्ये पहिली तर राज्यसभा निवडणूक आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुका. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना